मी चव्हाण सर स्वागत करतो तुम्हा सर्वांचे CPI अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। आज आपण प्रमाण भागीदारीमधला भूमिती मध्य काढणे हे भाग शिकणार आहोत। तर वेळ न वाया घालवता आपण प्रश्नाकडे वळूया। तर बघा प्रश्न काय दिलेला आहे, 3 व 12 चे मध्य प्रमाण किती। बघा असा प्रश्न पोलीस भरतीला इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेला विचारण्यात येतो। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, भूमिती मध्य काढणे शिकावं लागेल। आता काय करायचं, 3 व 12 या दोघांचा भूमिती मध्य काढायचा आहे। त्यासाठी काय करावं लागेल, या दोघांचा गुणाकार करून घ्यावा लागेल। 12 त्रिक 36। आता ही 36 वर्ग संख्या आहे, कोणती संख्या आहे, वर्ग संख्या। पण याचं वर्गमूळ किती आहे हे माहीत करून जर घेतलं आपण तर 100% आपलं उत्तर आलं म्हणून समजा। आता जे 36 आहे ना, 36 हे 36च वर्गमूळात घेऊ आपण 36। आता हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते समजून घेऊ। आता 6चा वर्ग 6 6 36 म्हणजेच 6 काय असेल, भूमिती मध्य। 3 आणि 12चा भूमिती मध्य किती असेल, 6। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय दिलेला आहे, 4 व 64 चे मध्य प्रमाण किती असा प्रश्न विचारला आहे। बराच वेळेस हा प्रश्न MPSCला पण विचारण्यात आलेला होता। तर काय करायचं, त्याचप्रमाणे याच्या आधी आपण बघितलं त्याचप्रमाणे काय करायचं, 64 गुणिले 4 बरोबर या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे आपल्याला। 4 आणि 64, 4 चौक 16, 6 हातचा 1, 4 सक 24 आणि 1 25। आता हे जे 256 आहे, 256 एका संख्येचा वर्ग आहे। बघा आपण वर्गमूळ हा चॅप्टर याच्या आधी घेतलेला आहे, त्याच्यात वर्ग कशा पद्धतीने काढायचं हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे। वर्ग कशा पद्धतीने काढायचं, वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं हे सर्व मी त्या टॉपिकमध्ये दिलेलं आहे। तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला वर्गमूळ काढणं अवघड जाणार नाही। आता काय करायचं आहे, 256 ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे, 16। 256 ही 16ची वर्गसंख्या आहे। बघा कसं काढायचं वर्ग, बघा प्रश्न सेम तशाच पद्धतीने दिलेला आहे, फक्त याच्यात काय चेंज आहे, गणितीय मध्य किती असा विचारलेला आहे। बघू आपण, 3 व 48चा गणितीय मध्य किती असा प्रश्न नेहमी पोलीस भरतीला, MPSCला, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला विचारण्यात येतो। त्यासाठी आपण नीट लक्ष द्या, जेणेकरून आपल्या परीक्षेला प्रश्न चुकणार नाही। आता बघूया, 3 गुणिले 48। आता मध्य सांगितल्याच्या नंतर या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे। 3 8 24ला 4 हातचे 2, 3 चौक 12 आणि 2 14, 144। आता 144 हे जे संख्या आहे ती वर्गमूळात घ्यायची, आपल्याला वर्गमूळात घ्यायची। 144 बरोबर कोणत्या संख्येचा वर्ग आहे, हा 12चा वर्ग 144 हा आहे। प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे, 16 आणि 25चे भूमिती मध्य काढा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा सेम टू सेम तशाच पद्धतीने आपला, याच्या आधी पण आपण सोडवले होते तशाच पद्धतीने हा पण प्रश्न दिलेला आहे। याच्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, या दोघांचा गुणाकार करायचा आहे। आणि 16 गुणिले 25 बरोबर 16 पंच 80, 0 हातचाली 8, 16 2 32 आणि 8 40, 400 आला। आता 400 वर्गमुळात घेऊ म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते समजून जाईल। 400, आता 400 हे ना कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 20चा। आता 20 गुणिले 20 केल्यास 400 येते, म्हणूनच याचं उत्तर किती असेल, 20 हा प्रश्नाकडे लक्ष द्या। काय प्रश्न आहे, 12 मिनिटाचे 48 सेकंदाशी प्रमाण किती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता काय करावं लागेल आपल्याला, 12 मिनिट, आता 12 मिनिट जशाच तसे लिहून घेऊ। सेकंद किती आहे, 48 सेकंद, सेकंद किती आहे, 48 सेकंद। आता मिनिट जे आहे ते सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण इकडे सेकंद दिले आहे। आपल्याला विचारलं आहे प्रमाण, दोघांचं प्रमाण किती। आता जो 12 आहे त्या 12ला 60ने गुणा, म्हणजे सेकंद 60मध्ये येतात। 12 सकम 72 म्हणजे 720 सेकंद आले आपले। आता 48च्या बरोबरीला आलो आपण। आता काय करायचं आहे, 720 जशाचं तसं लिहून घ्या आणि 48 असं, म्हणजे दोन्ही प्रमाणात आले। या हिशोबाने दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो, कोणत्या संख्येने, 12ने। 12 चौक 48, 12 सकम 72,
इथे काय उरलं आपल्याकडे 60, इथे 4. आता परत 4ने भाग जातो. 4 1 4, 4 1 4, शिल्लक किती राहिले 2, 4 पंचे 20, म्हणजे 15:1 हा आपला ॲन्सर असेल. काय 15:1, दोघांचं प्रमाण 15:1 हे असेल तुमचं उत्तर. बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. 1.25 तासाचे 15 मिनिटाशी प्रमाण किती, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1.25 तास म्हणजे 1 तास 45 मिनिट आणि 15 मिनिटाशी प्रमाण किती. आता एका तासात आता लिहून घेऊ आपण 1.45 तास. ठीक आहे. आता मिनिट किती आहे 15 मिनिट. आता हे तास पण लिहिण्यात आला आपला आणि मिनिट पण लिहिण्यात आलेले. आता काय करावं लागेल, हे तासाचं मिनिटात कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. आता एका तासात मिनटं किती असतात 60 प्लस मिनिट जशास तसे 45, दोघांची बेरीज किती होते 105. आता हे 15 मिनिट जशास तसे लिहून घेऊ. ठीक आहे. आता काय करायचं आहे 15 1 15, 15 7 105, म्हणजेच किती प्रमाण आलं 7:1. किती प्रमाण आलं 7:1. बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आले. 1.5 तासाची 72 सेकंदाची प्रमाण किती. सगळ्यात महत्त्वाचं आहे हा प्रमाण, याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. आणि इथे सेकंद किंवा मिनिट काय दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि इथे 1.5 तासाचे, आता या तिन्ही बाजू जर तुम्हाला समजल्या तर उत्तर 100% तुमचं आलं. आता 1.5 तास 1.30 तास. आता इथे काय आहे 72 सेकंद, हे समजलं तुम्हाला. आता जे 1 तास आहे, एका तासात किती मिनटे असतात 60 मिनटे, प्लस एका तास हे 30 मिनटं ऑलरेडी दिलेले आहे, दोघांची बेरीज किती होती 90 मिनिट. आता हे सेकंद आहे, सेकंद काय सेकंद, आता हे मिनिट भेटले आपल्याला 90. याचं जर आपल्याला सेकंदात कन्वर्ट करायचं असेल, सेकंदात जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, याला 60ने गुणावं लागेल. काय करावं लागेल 60ने, 9 सकी 54, हे 2 शून्य इथे देऊन देऊ, म्हणजे 5400 सेकंद. आणि इकडे आलं 72 सेकंद. इथपर्यंत समजलं. हा महत्त्वाचं काय आहे, दोन्ही सेकंदामध्ये कन्वर्ट केले. आता आपल्याला काय करावं लागेल, दोघांचं प्रमाण काढावं लागेल. ठीक आहे. या संख्येला आणि या संख्येला, दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो. कोणत्या संख्येने 18ने, तर देऊ 18 चौक 72, 18 त्रिक 54, शिल्लक राहिले 2 शून्य इथे देऊ, 2 शून्य इथे देऊ. आता याला आणि याला 4ने भाग जातो सफिशियंट. 4 1 4, 4 7 28, शिल्लक किती राहिले 2, 4 पंचे 20, म्हणजे 75:1 हा त्याचा प्रमाण निघाला. काय हा काढायचा होता प्रमाण आपला निघाला आहे 75:1. व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले. 1.5 मिनिटाचे 12 तासाशी प्रमाण गुणोत्तर किती. आता इथे गुणोत्तर विचारण्यात आलेलं आहे. आपल्याला काय करावं लागेल, 1.5 मिनिट 1.30 मिनिट बरोबर इथे 12 तास देण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता आपल्याला मिनटाला अजिबात हात नाही लावायचं, मिनटाला नाही लावायचं. आता काय करायचं, तासाला कन्वर्ट मिनटात करून घ्यायचं. 12 तासाला कशाने गुणायचं 60ने गुणायचं, म्हणजे 12 सकम 72, 720 मिनिट. आता 1.5 मिनिट म्हणजेच किती सेकंद होतात 90. आता याला सेकंदात कन्वर्ट करून घ्यायचं. आता याला 60ने जर गुणलं तर परत सेकंदात कन्वर्ट होऊन जाईल. आता याला 60ने गुणू. ठीक आहे. साईन 2 12शी 2 हातचा 1, साईन 7 42 आणि 1 43, हे 0 2 इथे देऊन देऊ, हे आणि हे. आता आपल्याकडे काय राहिलं 90 बरोबर 43,200. हा एक शून्य कट, हा एक शून्य कट राहिला. काय आपल्याकडे 4,320 आणि 9 बरोबर 4,320. आता ह्या दोन बाजू राहिल्या, 9 1 9, 9 चौक 36. आता शिल्लक किती राहिले 7, 9 8 72, हा शून्य जशास तसे देऊन देऊ, म्हणजेच प्रमाण काय आलं 1:480. प्रमाण काय आलं 1:480. बघा कशा पद्धतीने काढलेलं आहे. पहिले तासाचं मिनटात, मिनटाचं सेकंदात, परत मिनटाचं सेकंदात, आणि उत्तर लगेच तुमच्या समोर. बघा विद्यार्थी मित्रांनो कसा प्रश्न दिला आहे. एचा 2/5 भाग व बीचा 3/4 भाग समान असल्यास एचे बीशी गुणोत्तर किती. प्रश्न असा दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, इथे
बरोबर किती आहे 2/5 आणि बी बरोबर किती आहे 3/4 असा प्रश्न दिलेला असेल तर काय करायचं, या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 5 त्रिक 15 आणि या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 2 चोक 8 आला आपला उत्तर हाच आहे 15/60. एकदम इझी, काही न करता इथल्या इथेच उत्तर निघून जातो. जर तुम्हाला माहिती असेल तर काय करणार तुम्ही, 5 आणि हे 5चा 3शी गुणाकार करून घ्यायचा आणि हा 2चा 4शी गुणाकार करून घ्यायचा. इथंच 5 त्रिक 15 आणि 4 2 8 उत्तर ऑप्शनमध्ये असेल तर क्लिक करायचं. एकदम सोप्या पद्धतीत आहे. बघा हा प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे, इझिली सोडून घेऊ आपण. 15/28 या अपूर्णांकाचे 45/49 या अपूर्णांकाशी असलेले गुणोत्तर किती, असा प्रश्न विचारलेला. आता काय करावं लागेल आपल्याला, सुरुवातीला 15/28 लिहून घेतलं, परत 45/49 किती आहे 49. आता काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 28 गुणिले 45 लिहिलं. आता काय करायचं आहे 15 गुणिले 49. आता काय करायचं आहे 15 गुणिले 49. 15 एक 15, 15 त्रिक 45, 7 चोक 28, 7 7 49. आता आपल्याकडे काय शिल्लक राहिलं, 4 गुणिले 3/7, 4 त्रिक 12/7 हाच आपला उत्तर असेल. बघा एकदम इझी आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी अशी मांडणी केलेली आहे. 28 आणि 45चा गुणाकार 15 आणि 49चा गुणाकार जरी केला तरी भाग तोडून हाच उत्तर येणार. पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये परीक्षेला वेळ कमी असतो, त्या उद्देशाने मी ही मांडणी करून तुम्हाला एकदम कमी वेळात उत्तर काढण्याचा प्रयत्न करून दिलेला आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 15 मिनिटाचे 60 किमीशी प्रमाण किती, असा प्रश्न विचारलेला आहे. आता काय करावं लागेल, प्रमाण विचारलेलं आहे, इकडे लक्ष द्या. प्रमाण आता सुरुवातीला मीटर दिलेलं आहे, किती 15 मीटर, त्याच्यानंतर किलोमीटर. सर्वात आधी आपल्याला मीटर आणि किलोमीटर यांचा डिफरन्स कशा पद्धतीने असतो हे सर्व माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आपण उत्तर लगेच काढू शकतो कोणत्याही गणिताचा. आता हा 15 मीटर जसं असं तसं लिहून घ्यायचा. आता 60 किलोमीटर. आता ह्या दोघांचं प्रमाण काढून घ्या. आता जी किलोमीटर आहे त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायला. आता 1 किलोमीटर म्हणजेच किती 1000 मीटर. तर इथे 60 किलोमीटर दिलेलं आहे, यांचा दोघांचा गुणाकार करून घेऊ आपण. 60 आणि 1000चा 6 1 6, 1 2 3 4, 4 0 इथे देऊ म्हणजे किती झालं, एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 60,000 झालं. बरोबरच 15 मीटर. हे 15 मीटर आणि हे 60,000 मीटर झालं. आता 60 किलोमीटरचे 60,000 मीटरमध्ये कन्वर्ट झालं आहे. आता काय करावं लागेल, 15 1 15, 15 चोक 60, हे 3 0 इथे देऊ म्हणजेच एकाच 4000 याचं उत्तर फायनली आपल्याकडे आला असेल.